नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. परफेक्ट ऑइली मस्त चवदार आणि सगळ्यांना आवडेल अशी. तर सगळ्यात प्रथम मेथीची भाजी निवडून मस्त धुवून काढायची 2-3 पाण्यानं, कारण त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण असतं, त्यामुळे मस्त धुवून काढायची. आणि कांदा, टोमॅटो, बटाटा आणि खूप सारा लसूण असं सगळं कट करून घ्यायचं. आणि हिरवी मिरची ही कट करून घ्यायची, एक मस्त कट करून नाही घ्यायची, ती अशी ठेचून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची. खूप छान आणि चवदार लागते. हिरवी मिरची फ्राय होणार आहे. नाही खाणाऱ्यांना मेथीच्या भाजीमध्ये त्याचा अर्क उतरतो, खूप छान टेस्टी लागते. आणि ज्यांना मिरची आवडते ते नक्कीच खाऊ शकतात. अशी एकच मिरची टाकायची ठेचून. कांदा आणि बटाटा फ्राय करायला टाकायचं, तेल टाकायचं, वरून हळद, जिरे आणि मीठ आणि हिंग टाकायचं थोडंसं. आणि हिरवी मिरची नंतर टाकणारच आहोत आपण. बटाटा सगळा मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं वाफवण्यासाठी झाकून ठेवायचं. आणि वाफवल्यावरती मग मेथीची भाजी कोरडी असल्यामुळे बटाटा थोडासा शिजला पाहिजे अगोदरच. आणि वरून टाकायचं आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटो मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत. 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहेत, बटाटा कच्चा राहू नये म्हणून. आणि मस्त असं झाकून ठेवल्यावरती मेथीची भाजी आहे. आम्ही नेहमी बटाटा घालत असतो भाजीमध्ये. बटाटा अप्रतिम लागतो मेथीच्या भाजीमध्ये. एकदा खाल्ला ना तर बटाटा न घातल्याशिवाय भाजी बनवणारच नाही तुम्ही. माझ्याकडे असंच होतं. लग्ना अगोदर बटाट्याची माहिती नव्हती, पण लग्नानंतर सासरच्यांकडून माहिती पडलं की बटाटा घालून भाजी करतात आणि मला चवीला अप्रतिम लागली. तेव्हापासून मी बटाटा ॲड करायला लागली. तर वरून मिरची पावडर टाकायची, कारण आपण हिरवी मिरची ही एकच टाकली होती. आणि धुतलेली कोथिंबीर अशी मस्त बघा किती सुंदर दिसती. धुतलेली मेथी खूप सुंदर दिसती, अप्रतिम. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालेभाज्यांमध्ये जे महत्त्वाचं आहे ते आपण ॲड करणार आहोत. मेथीची भाजी ही सुरुवातीला फुगल्यासारखी वाढते आणि नंतर 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. ती भाजी एकदम ओली होती अशी गॅसवर. आणि मग मस्त हलवायला येते. मिक्स करण्याच्या अगोदर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. लगेच अशी सॉफ्ट होऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, अगोदर आपण अर्धा तास अगोदर मूग डाळ भिजत घातलेली होती, ती टाकायची आहे. मूग डाळीनं भन्नाट अशी मेथी लागते. आणि मेथी ही कोरडी कधीच चांगली लागत नाही, जरा ऑइली चांगली लागते. म्हणून थोडंसं अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. मस्त आलटून पलटून घ्यायचं आणि मस्त वाफवून द्यायचं. 2 मिनिट अजून 2 मिनिट मस्त गॅस झाकून ठेवायचा. आणि झाकून ठेवल्यावरती वाफवून द्यायची. मस्त एकत्र करून घ्यायची. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट. महाराष्ट्रामध्ये शेंगदाण्याच्या कूटाशिवाय भाजीच पूर्ण नाही, ती अपूर्णच आहे. तर मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आम्ही मेथीची भाजी बनवत असतो. माझ्या मिस्टरांना लग्न अगोदर मेथीची भाजी आवडायची नाही, पण मी जेव्हापासून बनवते तेव्हापासून त्या डब्याला मेथी म्हणलं की एवढे खुश होतात की विशेष नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा आणि नक्की ऑइली अशी मेथी. चला तर मग बनवून पहा आणि आस्वाद घ्या. मस्त